आमचा जो प्रवर्ग आहे हा जो वंचित ओबीसी हा पहिलेच मागासलेला आहे. संघर्ष वंचित समिती पहिल्यापासून वंचितच राहिलेला आहे. नेत्यांना सगळ्यांना पत्र दिले, दोन दोन वेळा भेटी घेतल्या स्वतः व्यक्ती. मला येतो येतो बोलले, पण आजपर्यंत त्यांनी काही भेट दिली नाही. वंचित ओबीसी संघर्ष समिती उपोषणाला बसलेला आहे. आजचा उपोषणाचा त्यांचा 5वा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून त्यांची कोणत्याही उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे मात्र आज या उपोषणासमोर मुंडन आंदोलन करण्यात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जे काही वंचित ओबीसी संघ जे काही ओबीसीचे लोक आहेत, मात्र ते आता या ठिकाणी आपण पाहतात की मुंडन आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण की त्यांच्या मागण्या आहेत, वंचित ओबीसी समाजातील घटकांना एसटी किंवा स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आणि विशेष उपवर्ग तयार करण्यात यावा. त्याचबरोबर वंचित ओबीसी समाजातील घटकांना शिक्षण व नोकरीमध्ये विशेष हक्क सवलत लागू करण्यात यावी किंवा KG ते PG काही मोफत शिक्षणाची शासनाची व्यवस्था आहे ती करण्यात यावी. आणि अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत. मात्र आजचा उपोषणाचा त्यांचा 5वा दिवस आहे. अद्यापही जे भारतीय जनता पार्टी ओबीसीना आपला अविभाज्य अंग असं म्हणते किंवा जे आमचं DNA म्हणते, मात्र अद्यापही ओबीसी समाजाचा कोणताही मोठा नेता यांना भेटण्यासाठी इथं आलेला नाहीये. त्यामुळे आजचा हा उपोषणाचा 5वा दिवस असल्याने जे ओबीसी उपोषण करतायत त्यांची तब्येत देखील खालवत चाललेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आंदोलन चालू आहे. माझ्यासोबत जे काही ओबीसीचे जे इथे काही नेते जमलेले आहेत, आंदोलक जमलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचे देखील काय म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, इथं मुंडन आंदोलन चाललंय, ओबीसीचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. सर, आम्हाला कोणताही न्याय भेटलेला नाही. संघर्ष वंचित समिती पहिल्यापासून वंचितच राहिलेला आहे. या सरकारनं कोणालाही न्याय दिलेला नाही. एवढंच आमचं मायाब सरकारला म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्यावा. आमचा अशोक नाईक किती 5 दिवस झाले आज अन्न पाण्याचा बसलेला आहे. त्यांच्या पाठीमध्ये यासाठी आम्ही आलेलो आहे इथं. काय सांगाल, उपोषणाचा 5वा दिवस आहे, अद्यापही कोणतं नेता इथं भेट देण्यासाठी आलेला नाहीये. आता सांगाल काय, आता पहिले रास्ता रोको आंदोलन केलं, रास्ता रोको आंदोलन केलं, तिथेही सरकारनं तिकडे दखल दिली नाही. तिथेही रस्ते रोखले तरी आम्हाला तिकडे न्याय नाही भेटला. आणि परत सरकारचं लक्ष इकडं येऊच नाही लागलं. हा आमचा अशा नाही 5 दिवसापासून बघा अन्न पाण्याचं तिथे बसलेलं आहे. त्याच्याकडे कोणी पाहायला सुद्धा येत नाही. मग सरकार इतकं डोळे झाकून बसलेलं आहे का? काही इथले मंत्री वगैरे यांना इथपर्यंत हा आवाज पोहोचला नाही का? आणि आमचा जो प्रवर्ग आहे हा जो वंचित ओबीसी हा पहिलेच मागासलेला आहे. हे बलाढ्य जातीनंच आहे, सगळं ते आरक्षण खेचून घेतलेलं आहे. आणि ते खेचून घेतल्यामुळं आमचे जे वंचित लोक आहे त्या वंचित लोकांवर अन्याय झालेला आहे. तो अन्याय भरून काढण्यासाठी त्यांनी कम से कम आम्हाला विशेष एक प्रवर्ग तयार एसटी याचा प्रवर्ग तयार करून द्यावा किंवा आमचं एक KG ते PG शिक्षणाची या लहान मुलाच्या म्हणजे लहान मुलापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत त्याला शिक्षणाची व्यवस्था करावी किंवा त्याच्यात थोडं हे होत असेल तर आमचं एक महामंडळ तयार करण्यात असावं, जेणेकरून आमचे समाज बांधव ज्यांना 15 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज बिना तारण कर्ज देण्यात यावं, एवढी आमची शासनासोबत मागणी आहे. आपण जर पाहिलं तर हे माझ्यासोबत जे उपोषणाला बसले आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की त्यांचे काय म्हणणं आहे, आपण हे देखील जाणून घेणार आहोत. आजचा उपोषणाचा तुमचा 5वा दिवस आहे, अजूनही कोणी तुम्हाला भेट देण्यासाठी आलेलं नाही का? इथं ओबीसीचे नेते आहेत, मंत्री आहेत. आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. ओबीसीचे नेते नाही, कुठलेच नेते नाही आणि सरकारमधील तर बिलकुलच नाही आहे. आणि सरकारमधील सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना, नेत्यांना सगळ्यांना पत्र दिले, दोन दोन वेळा भेटी घेतल्या स्वतः व्यक्ती. मला येतो येतो बोलले, पण आजपर्यंत त्यांनी काही भेट दिली नाही. विषय असा आहे की मला एकच बोलायचं आहे की जर समजा हे एकाच जातीचं आणि एकाच कॅटेगरीचं जर हे नेतृत्व करत असेल तर मग हे बाकीच्या लोकांचं मग हे रडणं आहे, तर मग यांना तुम्ही एकाच जातीच्या भरोश्यावर किंवा एकाच कॅटेगरीच्या भरोश्यावर येता का? आता आज जे भाजप सरकार जे उभं आहे हे केवळ भाजप सरकार ओबीसीच्या जीवावर उभं आहे आणि त्यात जास्त म्हणजे मायक्रो समाज जो की 100+ जाती. जर आम्ही मायक्रो समाज जर हटलो तर यांच्याकडनं जिल्हा परिषदही येऊ शकत नाही, ही त्यांची कंडिशन आहे. पण विषय असं झालेला आहे
की आम्ही झालो छोटे, आमचे प्रत्येक गावात एक एक दोन दोन घर आहे, आम्ही गरीब असल्या कारणे होतं काय की आम्हाला ह्या लोकांसोबत दबाव लागतं. साधी ग्रामपंचायतीची जर जागा निघाली तर ती ओबीसीची जागा जर निघाली तर ती वंचिताला भेटत नाही. लक्षात घ्या की वंचित ओबीसी मध्ये आहे, पण ओबीसी मध्ये असून त्याचा फायदा होत नाही. आम्ही पण ओबीसी मध्ये नाही, बलाडी जात जी आहे ती पण ओबीसी मध्ये, यांच्या पंक्तीत आम्ही बसत नाही. विषय असा आहे की ते पैशाने सक्षम आहेत, शैक्षणिक दृष्ट्या आहेत, सक्षम आहेत, आणि आम्ही त्यांच्या समोर कुठेही टिकत नाही. आम्हाला जर साधं इलेक्शन लढायचं म्हटलं तर ते विचारतात की तुझे घर किती, तुझं मतदान किती, तुझ्याकडे पैसा किती, म्हणजे अनेक कारण दाखवून आम्हाला दाबवलं. मला सांगा की तुमचं आजचं उपोषण आज 5वा दिवस आहे. जर यदा कदाचित आज उद्या 2 दिवसात जर तुमच्याकडे कोणी सरकारकडून जर भेटायला नाही आलं तर तुमचं पुढचं आंदोलन कसं आहे? सरकार, आता विषय असा आहे की 5 दिवस झाले, अजून 2 दिवसात जर कोणी नाही आलं तर आमचा विषय असा आहे की आम्ही आझाद मैदानावर मुंबईला आंदोलन करू, आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत जोपर्यंत मी समाजाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. भले जीव गेला तरी हरकत नाही, पण मी समाजाला न्याय मिळवून देणार, ही माझी जिद्द आहे. आणि आजपर्यंतचा जो विषय, जोही लढा मी लढलो आजपर्यंत, घरकुलासाठी 1,20,000 रुपये शासन देत होतं, त्यासाठी मी लढा घेतला होता. ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे 2-2.5 लाख रुपये द्यावं, तोही लढा मी जिंकलेलो आहे. जे ऑनलाईन गेम होते, जे पत्ते खेळणारे काय ते रम्मी वगैरे काय जे गेम होते, त्यासाठी आम्ही कॅम्ब्रिज चौकात आंदोलन केलं. शासनाने तेही लक्षात घेतलंय, ते गेम बंद झाले आहे. हे तुम्ही जे आता आंदोलन करताय तर हे सरकार लक्षात घेईल का? हो, नाही घेतलं तर आम्ही आणून देऊ, तेवढी ताकद आहे आमच्यात. येणाऱ्या निवडणूक आहे, आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, याकडे तुम्ही कसे पाहणार? जर तुमचा निर्णय घेतला नाही तर याच्यावर बहिष्कार टाकणार आहेत, याच्यावर तुम्ही मतदान करणार नाही त्यांना, तर दुसऱ्या पक्षाला मतदान करणार आहेत? हो, तो विचार करणारच आम्ही. जर समजा आम्ही आजपर्यंतचा विषय, सरकार आमच्या जीवावर आहे सध्या, आजचं सरकार जे आहे ते आमच्या जीवावर आहे, पण आमच्याकडे तर ते लक्ष जर देत नसतील तर आम्ही विचार करू त्या बाबतीत सरकारच्या विषयी कसं करायचं, निर्णय घेऊन सांगू ना की आम्ही पण एक लक्षात राहील की सरकार आमच्यासोबत कसं वागतंय त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत वागणार. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे उपोषणकर्ते अशोक नाईक होते. जर सरकारने यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि भारतीय जनता पार्टी जे म्हणते की ओबीसी हा आमचा DNA, जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, मात्र याकडे आम्ही नक्कीच विचार विनिमय करूनच मतदान करणार अशी भूमिका देखील अशोक नाईक यांनी मांडली आहे. संजय आहेर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.